तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. निरामय योजना. दिव्यांगता किंवा अपंगत्व हे सामाजिक आणि संस्थात्मक अडचणीमुळे आव्हान वाटायला लागतं. अशा परिस्थितीत अपंग व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबाला भावनात्मक व आर्थिक आव्हानांचाही सामना करावा लागतो. म्हणूनच भारत सरकारने दिव्यांग मुलांसाठी आणि प्रौढ व्यक्तींसाठी विशेष आरोग्य विमा योजना तयार केली आहे. निरामय योजना ऑटिझम, सेरेब्रल पॉल्सी, मतिमंदता आणि बहुविध अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना योग्य दरात आरोग्य विमा देणं हा या योजनेचा उद्देश आहे. निरामय योजनेद्वारे वार्षिक 1,00,000 रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. त्यासाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वर्षाला 250 रुपये आणि दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांना वर्षाला 500 रुपये भरावे लागतात. निरामय योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ते पाहू. राष्ट्रीय न्यास कायदा सन 1999 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अपंगत्व असलेला कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी अपंगत्वाचे वैध प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश वगळता संपूर्ण भारतात ही योजना उपलब्ध आहे. निरामय योजनेत अनेक प्रकारचे खर्च समाविष्ट आहेत. आजारी पडल्यास बाह्य उपचार विभाग म्हणजेच OPD मध्ये केले जाणारे उपचार, औषधं, पॅथॉलॉजी संबंधित चाचण्या आणि इतर परीक्षणे, अपंगत्वासाठी नियमित तपासणी, दातांशी संबंधित उपचार, कोणत्याही कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं तर त्याचा खर्च, जन्मजात किंवा सद्यस्थितीतील अपंगत्वासाठी करेक्टिव्ह सर्जरी म्हणजेच बाधित अवयव दुरुस्त करण्यासाठीची शस्त्रक्रिया, अपंगत्वामुळे इतर काही दुष्परिणाम झाले असल्यास ते कमी करण्यासाठी आवश्यक उपचार. निरामय योजनेमध्ये आयुर्वेद किंवा होमिओपॅथी यासारख्या पर्यायी उपचार पद्धतीचा खर्च देखील समाविष्ट आहे. उपचारांसाठी होणारा वाहतूक खर्च देखील यात समाविष्ट आहे. निरामय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती आवश्यक आहे. दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL लाभार्थ्यांसाठी अधिकृत व्यक्तींनी दिलेलं अपंगत्व प्रमाणपत्र, BPL कार्ड, पत्त्याचा पुरावा. दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच APL लाभार्थ्यांसाठी अधिकृत व्यक्तींनी दिलेलं अपंगत्व प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पालकांचा किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा म्हणजेच केअरटेकरचा अधिकृत आणि प्रमाणित उत्पन्नाचा दाखला. निरामय योजनेसाठी नोंदणी कशी करावी? भारत सरकारने संपूर्ण देशात अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांना मान्यता देऊन त्यांचं नोंदणीकरण केलेलं आहे. त्यांना RO असं म्हणतात. निरामय कार्डच्या नोंदणीचं काम या नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून म्हणजेच RO द्वारे केलं जातं. नोंदणीसाठी अपंग व्यक्तीच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या ROला भेट द्या. RO मधील कर्मचारी तुमची कागदपत्र पडताळून बघतील आणि ऑनलाईन फॉर्म भरतील. कागदपत्र स्कॅन करून मग ती अपलोडही करतील. नियमानुसार जे काही शुल्क असेल ते तुम्ही भरा. या प्रक्रियेनंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल व एक विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच ID नंबर दिला जाईल. तुम्हाला तुमच्या जवळच्या RO विषयी माहिती नसेल तर तुम्ही ऑनलाईन त्याची माहिती मिळवू शकता. त्यासाठी नॅशनल ट्रस्टच्या वेबसाईटवर लॉग इन करा. रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करून नोंदणीकृत संस्थांची यादी उघडा. मग राज्य, जिल्हा आणि शहर हे फिल्टर वापरून तुमच्या जवळचं RO शोधा. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर निरामय कार्डच्या नोंदणीचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही डाउनलोड करून भरू शकता. दिलेली वेबसाईट उघडा. www.myscheme.gov.in. सर्च बारमध्ये निरामय टाईप करा आणि एंटरवर क्लिक करा. सोर्स आणि रेफरन्स म्हणजे स्रोत आणि संदर्भ यावर क्लिक करा. तुम्हाला या योजनेविषयी अधिकृत माहिती मिळेल.
आता एनरोलमेंट फॉर्म निवडा आणि डाउनलोड करा. फॉर्ममधील सूचना नीट वाचून लक्षपूर्वक फॉर्म भरा. त्यानंतर तुमच्या जवळच्या आरोमध्ये जा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. तुमच्या आर्थिक स्तरानुसार अर्जाचं शुल्क भरा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचं कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता. कार्ड बनल्यानंतर गरज भासेल तेव्हा तुम्ही लाभार्थीच्या उपचारांवर झालेल्या खर्चासाठी दावा करू शकता. त्यासाठी वेबसाईटवरून क्लेम फॉर्म म्हणजेच मागणीचा फॉर्म डाउनलोड करा. तो भरा आणि संबंधित खर्चाची बिलं सोबत जोडा. फॉर्म आणि बिल तुमच्या TPA म्हणजेच तृतीय पक्ष प्राधिकरणच्या माध्यमातून सबमिट करा. लक्षात ठेवा, हॉस्पिटलमधून बाहेर आल्याच्या किंवा उपचार पूर्ण होण्याच्या 30 दिवसाच्या आत अर्ज केला तरच तो मान्य केला जातो. दाव्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला पुढील सर्व कागदपत्र जमा करावी लागतात. निरामय कार्डची प्रत, अपंगत्व प्रमाणपत्राची स्वतःची सही असलेली प्रत, डॉक्टरांनी लिहिलेले सर्व मूळ प्रिस्क्रिप्शन किंवा पावत्या, सर्व बिलं, हॉस्पिटल, औषधं, चाचण्या, डॉक्टरांचं शुल्क आणि वाहतूक खर्च, सर्व वैद्यकीय अहवाल, लाभार्थीच्या बँक खात्याचे तपशील, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक, बँकेचं नाव आणि पत्ता, IFSC कोड. लक्षात ठेवा, प्रत्येक श्रेणीच्या खर्चाची मर्यादा असते. त्याबद्दल माहितीसाठी कृपया वेबसाईटला भेट द्या. पुन्हा एकदा वेबसाईटचा पत्ता www.thenationaltrust.gov.in. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, निरामय योजनेची वैधता वार्षिक आहे. ती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी संपते. म्हणून योजना कालबाह्य होण्याच्या 3 महिने आधी न विसरता नूतनीकरण करा. निरामय योजना राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे तुमच्या राज्यानुसार या योजनेसंबंधीची सर्व माहिती मिळवा. भारत देशाचे नागरिक म्हणून तुमचे अधिकार प्राप्त करा. तुमच्या कुटुंबात अपंग व्यक्ती असल्यास त्यांना योग्य ती आरोग्य सेवा द्या.